नमस्कार, तुम्ही पाहता कलठास टाइमचे विशेष समाचार पत्र. मी श्वेता गिल. श्री बापूजी बुवा महाराज यात्रा बोफकील ग्रामस्थांच्या सहभागात पारंपरिक उत्सव उत्साहात साजरा. पिंपरी चिंचवडच्या मध्यवर्ती भागातील प्राचीन व ऐतिहासिक बोफकील गावात ग्रामदैवत श्री बापूजी बुवा महाराज यांचा वार्षिक उत्सव मोठ्या भक्तिभाव व थाटामाटात साजरा करण्यात आला, ज्यामध्ये श्रींची महापूजा, रुद्र अभिषेक, होम हवन या धार्मिक विधींना उत्साहाची सुरुवात झाली. गावातील महिला वर्गाने सहभाग घेत विठ्ठल रुक्मिणी महिला भजन व बापूजी बुवा महिला भजन सादर केले. तसेच बोफकील केसरी 2025 अंतर्गत झालेल्या कुस्त्यांचा जंगी आखाडा यामुळे उत्साहाने एक वेगळीच रंगत घेतली. या कुस्ती आखाड्यात बोफकील केसरीचा मान पैलवान सूरज चोरगे यांनी पटकावला. ही कुस्ती ग्रामदैवत बापूजी बुवा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीरंग ज्ञानोबा धोदाडे यांच्या स्मरणार्थ कर्णराज श्रीरंग धोदाडे व अर्जुन धोदाडे यांच्यातर्फे ठेवण्यात आली. पुढील बातमीकडे. पुण्यातील चंदननगर परिसरात झोपडपट्टीला दिशाना साखर झोपेत असताना अनेकांचे संसार उद्ध्वस्त. राज्यभरात उन्हाचा भडका उडाला असताना आगीच्या घटनेतही मोठी वाढ होताना दिसत आहे. अशातच पुण्यातील चंदननगर परिसरातील झोपडपट्टीमध्ये मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. जवळपास 7 ते 8 सिलेंडरचा देखील या आगीत स्फोट झाला आहे, तर नागरिकांच्या रोज वापरीत वस्तूचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलांचे 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. साखर झोपेत असताना अनेकांना काही काळाच्या आत आगीने भडका घेतल्याने अनेकांची पुरती धांदल उडाली आहे. असेच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.